लहानपणापासून अतिशय गोड, शांत आणि बुद्धिमान होती. गावातली तिची साधीशी दुनिया, मातीचा अंगण, झाडावरची झोळी, विहिरीवरची खेळ यात ती वाढत होती. वडील शेतकरी होते, आई घरकाम करायची. घरात पैसा नव्हता, पण माया होती. शाळेत अर्चना नेहमी हुशार असायची. प्रत्येक स्पर्धेत तिचं नाव यायचंच. तिचं स्वप्न होतं मोठं होऊन डॉक्टर व्हायचं. तिला गावातल्या लोकांना मदत करायची होती. आई तिला नेहमी म्हणायची, बाळा अभ्यास कर, तुझ्या भविष्यासाठी आम्ही कष्ट करतो. पण घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत गेली. कधी शेताचं उत्पन्न कमी, कधी कर्जाचं ओझं. त्यामुळे 12वी नंतर पुढचं शिक्षण थांबलं. डॉक्टर होण्याचं स्वप्न अपुरं राहिलं. अर्चना मात्र हसतमुख होती. तिला वाटलं काळ बदलला की आधी तरी संधी मिळेल. अर्चनाचं लग्न ठरलं. वर शहरात नोकरी करणारा श्रीमंत घराचा. सुरुवातीला सगळं छान वाटलं. दोन्ही कुटुंब खुश. साखरपुड्याला वरांच्या आईने हलकं फुलकं विचारलं, गाडी तर देताना आमच्या मुलीला शोभेल. हे ऐकून अर्चनाचे वडील दचकले. त्याच्या मनात काळजीचं वादळ आलं. पण समोर सगळे हसत होते म्हणून ते काही बोलले नाहीत. त्यांनी मनाशी ठरवलं, जे जमेल ते देऊ. मुलीचं सुख महत्त्वाचं. साखरपुड्यानंतर मात्र मागण्या वाढू लागल्या. सोनं, रोख, पैसे, गाडी, कर्ज काढून जे शक्य होतं तेवढं देऊन अर्चनाचं लग्न पार पडलं. मंडपात सगळं आनंदात झालं. लग्नाच्या पहिल्या काही दिवसात अर्चनाला वाटलं, कदाचित आता सगळं ठीक होईल. पण हळूहळू खरी परिस्थिती समोर आली. सासू दररोज टोमणे मारायची. अगं रिकाम्या हाताची आलीस का? एवढं मोठं घर आणि काहीच न आणता आलीस. नवरासुद्धा मित्रासमोर चिडवत बोलायचा. हुंडा मिळाला नाही म्हणे माझा काही उपयोग नाही. अर्चनाचं मन हळूहळू खचत गेलं. दररोज अर्चनाला त्रास. जेवताना उशीर झाला तरी टोमणे, कामात चूक झाली तरी ओरड. पण प्रत्येक वाक्यात हुंडाचाच उल्लेख. आई वडील फोनवर विचारायचे, कसं आहे बाळा तुझं तिकडे? आणि ती जबरदस्ती हसून म्हणायची, खूप छान आहे आई, काळजी करू नका. पण आतून ती रोज मरत होती. तिला असं वाटू लागलं की तिच्या आयुष्याचं काहीच मोल नाही. एका रात्री पुन्हा मोठा वाद झाला. गाडी आणली नाही तर या घरात तुझं राहणं कठीण होईल. अर्चनाचं हृदय तुटलं. ती एकटी खोलीत बसून रडत राहिली. डोळ्यासमोर आईबाबांचं कर्जबाजारी चेहरा, स्वतःची अपुरी स्वप्न आणि आयुष्यभराचा अपमान. मध्यरात्री तिने ओढणी घेतली. पंख्याला गळाफास लावला. सकाळी तिचा प्राणवायूरहित देह पाहून घरात आरडाओरडा झाली. आई वडील धावत आले. पण सगळं संपलं होतं. गावभर अर्चनाच्या मृत्यूची चर्चा झाली. लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आई वडील हबरडा फोडून रडत होते. आमच्या लेकीला हुंड्याने मारलं. ही घटना सगळ्यांच्या मनाला हादरून गेली. ही कथा सांगते की हुंडा हा गुन्हा आहे, पाप आहे. तो प्रत्येक निरपराध मुलीचं आयुष्य संपवतो. आपणच ही प्रथा मोडून काढली पाहिजे. अर्चनाचं प्रेत माहेरच्या अंगणात आणलं तेव्हा गावभर लोक जमले होते. आई आक्रोश करत होती, माझ्या लेकीला परत द्या, ती माझ्या खुशीत उठून बसो. वडील पांढऱ्या शुभ्र केसांनी डोकं धरून बसले होते. डोळ्यात पाणी नव्हतं, कारण सगळं रडून संपलं होतं. त्यांची नजर शून्यात स्थिरावली होती. लोक म्हणत होते, हुंड्यामुळे मुलगी संपली, हे थांबायला हवं. पण समाजातले काही जण उलटच बोलते. सासरच्या घरात थोडं सहन करायला शिकलं असतं तर जगली असती. हे ऐकून अर्चनाचा भाऊ भडकला. त्याने जोरात ओरडून सांगितलं, माझी बहीण काही कमी नव्हती, तिला संपवलंय या लालची लोकांनी. अर्चनाच्या मृत्यूनंतर माहेरांच्यानी पोलिसात तक्रार दाखल केली. हुंड्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी शेजारी नातेवाईक साक्ष द्यायला तयार झाले. पोलिसांनी चौकशी केली. सासू, नवरा, सासरे सगळ्यांना ताब्यात घेतलं. पण घरची पैशांची ताकद आणि ओळखी यामुळे चौकशी ढिसाळ झाली. वडील रडत म्हणाले, न्याय मिळेल का माझ्या लेकीला? गावात दोन गट झाले. एक गट म्हणत होता हुंडा घेणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, तर दुसरा गट म्हणत होता
मुलगीच थोडी जास्त भावूक होती. ही चर्चा ऐकून आई रडून कोसळायची. तिने किती सहन केलं हे कोणाला कळत नाही. मुलीच्या मृत्यूनंतर आई वडील जिवंत असले तरी जणू मृत्यू समान झाले. हसणं थांबलं. अंगणातल्या झाडाखाली जेव्हा अर्चना अभ्यास करायची ते ठिकाण बघून आईचा हरभरा फुटायचा. वडील मात्र शांतपणे काम करायचे. पण प्रत्येक संध्याकाळी शेतात बसून आकाशाकडे पाहत रडत असतं. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न गोगावत असे, जर मी हुंडा पुरवू शकलो असतो तर माझी लेक आज जगली असती की? अर्चना डॉक्टर होण्याचं स्वप्न बघायची. तिच्या वहीत अजूनही अर्धवट नोट्स, शरीर रचनेची चित्र आणि बाजूला लिहिलेलं तिचं वाक्य मिळालं, मी डॉक्टर होणार, गरिबांना मोफत औषध देणार. आई ते पान हातात धरून रडत होती. माझ्या बाळांची स्वप्न अशीच अपुरी राहिली. गावातील मुली तिच्या वहीतलं पाहून हळहळल्या. त्यांनी मनाशी ठरवलं, आमचं स्वप्न असंच मरू देणार नाही. अर्चनाच्या मृत्यूनंतर गावातल्या काही तरुणींनी बैठक घेतली. त्यांनी ठरवलं, आता गावात कोणी हुंडा मागणार नाही. मागणाऱ्याला विरोध करू. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं, हुंडा म्हणजे गुन्हा आहे. तुम्ही मुलं मोठे झाल्यावर असं कधी करू नका. हळूहळू गावात चर्चा पसरली. काहींनी उघडपणे हुंडा देणे घेणं नाकारलं. अर्चनाचे वडील आणि भाऊ हार मानले नाहीत. त्यांनी वकिलांच्या मदतीने न्यायालयात केस टाकली. केस चालली तशी अनेक पुरावे समोर आले. लग्नानंतरचे फोन रेकॉर्ड्स, शेजारच्यांच्या साक्षी, हुंड्याच्या मागणीबाबत लिहिलेली चिठ्ठी, हे सगळं पाहून न्यायालयानं कठोर शब्दात सांगितलं, हुंडा प्रथा ही समाजाची घाण आहे. अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे. गावातील मुलं मुली अजूनही अर्चनाला विसरत नव्हते. तिच्या फोटोसमोर फूल ठेवली जात. मुली म्हणायच्या, आपण शिकून मोठं होऊ, पण अर्चनासारखं मरणार नाही. आपण लढू. दीर्घकाळ चाललेल्या खटल्यानंतर अखेर निकालाचा दिवस उजाडला. न्यायालयात गर्दी उसळली होती. अर्चनाच्या आईवडिलांचे डोळे सतत अश्रूंनी भरून येत होते. न्यायाधीशांनी कठोर स्वरात निकाल दिला. सासरचे लोक हुंडा मागणारे, मानसिक छळ करणारे आणि त्यामुळेच अर्चनाने आत्महत्या केली, त्यामुळे दोषींना कठोर शिक्षा दिली जाते. नवऱ्याला 10 वर्षांची शिक्षा, सासू सासऱ्यांना 7 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते हळू आवाजात म्हणाले, बाळा, तुला परत आणता येणार नाही, पण तुझ्या मृत्यूला न्याय मिळाला. या निकालाने गाव हादरलं. लोकांना समजलं की हुंडा घेणं देणं गुन्हा आहे. गावातल्या काही मुलांनी लग्न ठरताना जाहीर केलं, आम्हाला हुंडा नको, आम्हाला फक्त मुलगी हवी. तिच्या आनंदासह मुलीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. अर्चनाच्या बलिदानामुळे समाज थोडा बदलायला लागला. गावातल्या तरुणींनी ठरवलं की अर्चनाची आठवण कायम राहिली पाहिजे. त्यांनी शाळेच्या आवारात तिचा छोटासा पुतळा बसवला. त्यावर लिहिलं होतं, हुंडा हा गुन्हा आहे. अर्चनाने हे आपल्या बलिदानाने शिकवलं. दरवर्षी तिच्या स्मरणार्थ व्याख्यान आयोजित होऊ लागली. मुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात यायला लागली. अर्चनाची आई रोज तिच्या फोटोसमोर दिवा लावायची, पण आता तिच्या डोळ्यात एक वेगळा निर्धार दिसायचा. ती म्हणायची, माझी लेक गेली, पण गावातली एकही मुलगी अर्चनासारखी मरू नये. मी लोकांना सांगत राहील. वडील गावोगाव जाऊन लोकांना हुंड्याच्या विरोधात जागरूक करायला लागले. त्याचं दुःख समाजासाठी प्रेरणा बनलं. अर्चनाच्या मृत्यूची बातमी आणि न्यायालयीन निकालाने फक्त गावच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरला. हळूहळू ही बातमी वर्तमानपत्रामध्ये छापली गेली. हुंड्यामुळे निरपराध तरुणींची आत्महत्या असा मथळा राज्यभर गाजला. अर्चनाचं गाव सगळीकडे घेतलं जाऊ लागलं.
विद्यार्थी संघटना, महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते सर्वजण उठाव करू लागले. हुंडा बंद झाला पाहिजे. अर्चनाचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये. गावातल्या तरुणांनी अर्चना स्मृती समिती स्थापना केली. त्यांनी ठरवलं हुंडा घेणाऱ्या घरांचा बहिष्कार, मुलींच्या शिक्षणासाठी निधी, लग्न सोहळे साधे आणि संस्कृत. दर आठवड्याला गावाच्या चौकात लोक जमत. कोणीतरी कविता म्हणायचं, कोणीतरी हुंडा विरोधी गाणे गायचं. अर्चनाचं नाव लोकांच्या हृदयात जिवंत होतं. आई वडील अजूनही दुःखातच जगत होते, पण आता त्यांनी एक दिलासा मिळत होता. आमच्या लेकीच्या बलिदानामुळे इतर मुलींचं आयुष्य वाचलंय. आई शाळेत जाऊन मुलींना सांगायची, शिक्षा, उभं राहा, कोणाच्याही गुलामीत जगू नका. वडील प्रत्येक सभेत सांगायचे, हुंडा देणं थांबवा, नाहीतर अर्चनासारख्या आणखी लेकी गमवाव्या लागतील. काही विद्यार्थी गावातला सण साजरा होत असताना शाळेच्या अवतारातल्या अर्चनाच्या स्मारकाजवळ हजारो लोक जमले. तिथे तिच्या आठवणी जाग्या केल्या गेल्या. एक मुलीने मंचावर येऊन सांगितलं, मी डॉक्टर होणार आहे. हे स्वप्न मला अर्चनाने दिलं. सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. आईने डोळे पुसत आकाशाकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, बाळा, तू नाहीस तरी तुझं स्वप्न आज पूर्ण होतंय. अर्चनाच्या खोलीत तिची एक जुनी वही सापडली. त्या वहीत तिने काही पान लिहिली होती. ती पानं वाचून आई वडील आणि भाऊ पुन्हा डोळ्यात पाणी आणून रडले. तिने लिहिलं होतं, आई बाबा, मी तुम्हाला काहीच सांगत नाही, कारण तुमचं मन दुःखी होईल, पण माझं मन रोज तुटतंय. मी तुम्हाला त्रास द्यायचा नाही म्हणून शांत आहे. जर कधी मी जगले नाही तर समजा मी दोषी नाही. दोष हुंडा नावाच्या त्या पापांचा आहे. आई, मला डॉक्टर व्हायचं होतं, गरिबांना मदत करायची होती, पण आता ते स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. हे वाचून सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. गावातल्या मुलींनी ही वही हातात धरून ठरवलं, आम्ही अर्चनाचं स्वप्न पूर्ण करू. अर्चनाच्या स्मृती समितीने तरुणाईंसाठी एक जाहीरनामा काढला. 1. हुंडा घेणं देणं बंद. 2. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य. 3. लग्न सोहळे साधे आणि कर्जमुक्त. 4. हुंड्याच्या मागणीला लगेच पोलिसात तक्रार. हा जाहीरनामा गावोगाव पोहोचायला युवकांनी शपथ घेतली, आमच्या पिढीत तरी अर्चनासारखं कोणी मरू नये. हळूहळू ही चळवळ राज्यभर पसरली. महिला आयोगाने या प्रकरणाची नोंद घेतली. सरकारने हुंडाविरोधी अभियान सुरू केलं आणि त्याचं नाव ठरवलं अर्चना अभियान. या अंतर्गत मुलींच्या शिष्यवृत्ती, विधवा पुनर्वसन योजना आणि हुंडा विरोधी कायद्यांची कडक अंमलबजावणी सुरू झाली. काही वर्षांनी अर्चनाच्या गावातूनच मुलगी डॉक्टर बनली. तिचं नाव मंचावर घेताना डॉक्टरांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ती मुलगी म्हणाली, हे स्वप्न मी अर्चनासाठी पूर्ण केलंय. तिचं जे अपुरं राहिलं ते आम्ही पूर्ण करू. सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू गळाले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हे, ते आशेचे होते. आईने पुतळ्याजवळ उभी राहून शांतपणे म्हटलं, बाळा, तू नाहीस तरी तुझं स्वप्न जगतंय. अशा प्रकारे अर्चनाचं बलिदान समाजात प्रकाश बनून झळकलं. तिची कहाणी एक दुःखद सत्य होती, पण त्यातून संपूर्ण समाज जागरूक झाला. अर्चनाला भाऊ नामदेव बहिणीवर जीवापाड प्रेम करायचा, तिला अभ्यासात मदत करायचा, शेतातून येताना तिच्यासाठी आंबे फळ आणायचा. तिचं असणं त्याच्यासाठी जगण्याचं कारण होतं. बहिणीच्या मृत्यूनंतर त्याच आयुष्य रिकामं झालं. तो आई वडील समोर धाडसीपणे उभा राहायचा, पण एकटं पडल्यावरच तासनतास रडत असे. तो म्हणायचा, माझ्या बहिणीला मी वाचू शकलो नाही, ही जखम आयुष्यभर भरणार नाही. नामदेवने ठरवलं,
ज्या हुंड्याने माझ्या बहिणीला संपवलं त्याविरुद्ध मी लढेल. त्याने गावोगाव फिरून युवकांना एकत्र केलं. प्रत्येक लग्नात तो उभा राहायचा आणि विचारायचा, हुंडा घेतला जाणार नाही ना. कधी त्याला विरोधही झाला, पण तो मागे हटला नाही. बहिणीच्या आठवणीने त्याच्या पावलांना बळ मिळत राहिलं. एका मेळाव्यात नामदेव मंचावर उभा राहून म्हणाला, माझ्या बहिणीने आत्महत्या केली नाही, तिची हत्या झाली आहे. तिचा खून हुंड्याने केला आहे. जर तुम्ही माझ्यासारखी वेदना टाळू इच्छित असाल तर आजच हुंड्याला नाही म्हणा. लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. काहींनी त्याला मिठी मारली. हळूहळू नामदेव एक कार्यकर्ता झाला. अर्चनांच्या नावाने त्याला हुंडा विरोधी संघटना स्थापन केली. वक्त्यांच्या घटनेने अनेक मुलींना वाचवलं, अनेक लोकांना शिक्षणासाठी मदत केली. तो प्रत्येक वेळी बहिणीच्या फोटोसमोर उभा राहून म्हणायचा, ताई, तुझं स्वप्न मी पूर्ण करेन, तुझं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.